नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th कॉमर्समधील बुककीपिंग अँड अकाउंटन्सी सब्जेक्ट. तर मित्रांनो, या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी सब्जेक्टमधील एक महत्त्वाचा टॉपिक जो की गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. तर याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिटमध्ये जे अकाउंट पडतात, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनल अकाउंटमध्ये दोन अकाउंट येतात, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. तर त्यातील पहिला पाहूया आपण पर्सनल अकाउंट. तर पर्सनल अकाउंटमध्ये कोणते व्यक्ती येतात, बँका येतात, बिझनेसला जो आपण टायटल दिलेला असतो, जे की हेडिंग नाव दिलेलं आहे, ते सुद्धा पर्सनल अकाउंटमध्ये येतात. त्या कृत्रिम व्यक्ती समजल्या जातात. जसे की पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. एखादी व्यक्ती वस्तू रिसीव करत असेल, कॅश रिसीव करत असेल, तर ज्या पद्धतीनं त्यांना आपण काय करतो, डेबिट. म्हणजेच XYZ पर्सननं काही कॅश घेतली असेल, आपण त्यांना दिली, तर जसं की एंट्री काय होईल, XYZ अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. तर त्या पद्धतीमध्ये. आणि त्याला आहे दुसरा रूल्स, त्याच्यातलाच 2 नंबरचा म्हणजे पॉईंट नेक्स्ट, क्रेडिट द गिवर. जसं की रूल आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. ती व्यक्ती जर देत असेल, गिवर असेल तर ती व्यक्ती येईल क्रेडिटला. तर त्याचप्रमाणे इम्पर्सनल अकाउंटमध्ये जो काय रूल आहे पहिला, रिअल अकाउंट. तर रिअल अकाउंटचा रूल असा आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर रिअल अकाउंटमध्ये ज्या काही सर्व रिअल वस्तू आहेत, ज्याला आपण सीन करू शकतो, ज्याला आपण टच करू शकतो, या सर्व येतात. जसं की कॅश हे सुद्धा रिअलमध्ये येतं, मशिनरीज रिअलमध्ये येतात, फर्निचर रिअलमध्ये येतं, बिल्डिंग रिअलमध्ये येतात, फर्निचर. जर अशा वस्तू आपल्याकडे येत असतील तर आपण त्याला डेबिट साईडला घेतो. जसं की रूल्स डेबिट व्हॉट कम्स इन. आणि त्याच वस्तू आपल्या व्यवसायातून जात असतील तर त्यांना आपण क्रेडिट व्हॉट गोज आउट या रूलनुसार क्रेडिटला घेतो. त्यानंतरचाच नॉमिनल अकाउंटमधला रूल आहे नामधारी खाते, याला मराठीत म्हणतात डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजेच व्यवसायाला काही खर्च झाले किंवा नुकसानी झाल्या, फॉर एक्झाम्पल गुड डिस्ट्रॉयड बाय फायर असेल, अदर एक्सपेन्सेस असतील, लॉसेस असतील, तर हे सर्व आपल्याला डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस यानुसार डेबिट कॉलममध्ये घ्यायचे असतात. तर क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, व्यवसायाला काही फायदे झाले, जसं की व्यवसायाला मेन इन्कमचा सोर्स कोणता आहे, सेल्सचा, तर त्याच पद्धतीनं आपण सेल्स अकाउंट हा आपला नॉमिनल अकाउंट आहे, डेबिट क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स यामध्ये येईल. तर परचेस हा आपला एक्सपेन्सेस आहे, तर तो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस येईल. तर अशा पद्धतीचे व्यवसायाला खूप सारे खर्च आणि काही इन्कम्स होत असतात, ते आपण नॉमिनल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत असतो.